नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी जर पाठीमागे झालेले पेपर आपण बघितले तर त्याच्यावरून 3 गोष्टी आपल्याला लक्षात येतात चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून. आणि त्या 3 टॉपिकवरतीच चालू घडामोडींचे प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. त्यापैकी ज्या काही प्रमुख नियुक्त्या आहेत 2025-26 या वर्षातील त्याच्यावरती आपण प्रश्न यापूर्वीच घेतलेले आहेत. त्यानंतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत 2025 आणि 26 या वर्षातील त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्रीडा घडामोडी 2025 आणि 26 या वर्षातील ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आहेत त्या कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर कोणता खेळाडू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचा विजेता कोण झाला? तर ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. लेटेस्ट स्पर्धा असल्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्कराज हा. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया. त्याने कोणाला पराभूत केलं तर त्याने नोवोक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडू आहे. ऑल टाईम ग्रेटेस्ट म्हटलं जातं याला टेनिस स्पर्धेतील. तर याला पराभूत करून विजेतेपद पटकवलेले आहे. त्यानंतर महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवलं असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर महिला एकेरीचं विजेतेपद अलेना रिबिकिना यांनी पटकवलेलं आहे. त्या कझाकिस्तान या देशाच्या आहेत. त्यांनी कोणाला पराभूत केलं तर अरिना सबालेंका यांना पराभूत करून एलेना रिबाकिना यांनी महिला एकेरीचं विजेतेपद पटकवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर ही देखील स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद हे जम्मू आणि काश्मीर या संघाने पटकवलेले आहे आणि हे यांचे पहिलेच विजेतेपद आहे. त्यामुळे याच्यावरती परीक्षेत प्रश्न येण्याची देखील शक्यता जास्त आहे. ही रणजी ट्रॉफीची कितवी आवृत्ती होती? तर ही होती 91वी आवृत्ती. याचा तर विजेता ठरला जम्मू आणि काश्मीर हा संघ. हे त्यांचे पहिलेच विजेतेपद होते. तर कोण उपविजेता होता? तर कर्नाटक हा या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या देशाने आयोजित केले? तर 2026ची जी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे विंटर ऑलिम्पिक गेम्स त्या आयोजित केल्या जाणार आहेत इटली या देशामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर ही जी स्पर्धा आहे हिवाळी ऑलिम्पिक ही याची 25वी आवृत्ती असणार आहे. त्यामुळे ही खूप महत्त्वाची असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या स्पर्धेचे यजमान शहरे कोणते आहेत इटलीमधील? तर मिलान आणि कार्टिना द एम्पेझो या 2 शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आणि याचा मोटो किंवा घोषवाक्य काय असेल? तर इट्स युअर वाईफ हा याचा मोटो असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली असून याचे विजेतेपद जिंकलेले आहे सर्व्हिसेस या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी स्पर्धा आहे ही कोणती स्पर्धा आहे? तर ही आहे फुटबॉल स्पर्धा. सर्वात महत्त्वाचा MCQ आहे हा. परीक्षेत विचारला जातो की संतोष स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित. आणि 2025-26ची ही स्पर्धा कोणी जिंकली? तर ही स्पर्धा सर्व्हिसेसने जिंकली. हे त्यांचं 8वे विजेतेपद आहे. तर उपविजेता कोण होता? तर केरळ हा संघ उपविजेता होता. आणि याचा अंतिम सामना कोठे खेळवला? तर तो आसाम या राज्यामध्ये खेळवण्यात आलेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 2026 महिला प्रीमियर लीग वुमन्स प्रीमियर लीग याचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर महिलांची WPL ही देखील नुकतीच पार पडलेली असून 2026च्या या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे RCBच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे WPL होते हे या वर्षीचे 4था सीझन होता आणि याचे विजेतेपद पटकवलेले आहे RCBच्या संघाने. हे त्यांचे 2रे विजेतेपद असेल. उपविजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर तो होता दिल्ली कॅपिटलचा संघ. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो आहे सोफी डिवाइन या. त्या आहेत गुजरात जायंट्स या संघाच्या. आणि सर्वाधिक धावा कोणी केल्यात? तर त्या स्मृती मंदाना या खेळाडूने केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, 2025-26 विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद
कोणत्या संघाने जिंकले? तर ही एक स्पर्धा खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमधील. 2025-26ची विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे विदर्भाच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी ट्रॉफी होती 2025-26ची ही याची 33वी आवृत्ती होती. आणि विजय हजारे ट्रॉफी ही कोणत्या प्रकारची क्रिकेट टुर्नामेंट आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ही लिस्ट ए प्रकारची टुर्नामेंट आहे. त्यानंतर याचा विजेता होता या वर्षीचा विदर्भ आणि उपविजेता होता सौराष्ट्र हा संघ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची स्पर्धा असेल ही. याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर 2026ची जी ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा 2026 पार पडली त्याचे विजेतेपद भारताच्या संघाने जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. ही जी स्पर्धा आहे याचे विजेतेपद भारताने जिंकलेले असून हे 3रे विजेतेपद आहे भारताचे. मग उपविजेता कोण होता? तर तो होता न्यूझीलंडचा संघ. ही याची 10वी आवृत्ती होती या वर्ल्ड कपची, T20 वर्ल्ड कपची ही या वर्षीची. एकूण संघ किती सहभागी होते यावेळीच्या स्पर्धेत? तर 20 संघ होते आणि पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर यजमान देश कोणते होते? तर भारत आणि श्रीलंका या देशांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केलेली. या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर भारताचा माजी कर्णधार T20चा रोहित शर्मा याची निवड ब्रँड अँबॅसेडर या T20 वर्ल्ड कपसाठी करण्यात आलेली. तर अंतिम सामना कोठे खेळवण्यात आला? तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात या राज्यामध्ये ही स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आलेला. तर ही सर्व इन्फॉर्मेशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. ही चांगली वाचून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 8, 2026 ICC पुरुष T20 वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026ची जी T20 वर्ल्ड कप भारताने जिंकली त्याच्यामध्ये प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून कोणाला पुरस्कार मिळाला? तर तो मिळाला संजू सॅमसन याला, भारतीय खेळाडूला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. मग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी कोणी घेतली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोन्ही भारताच्या खेळाडूंनी एकूण 14 बळी घेत सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये कोणी केल्या? तर पाकिस्तानच्या साहिबजादा फरहाना याने 383 धावा करून सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, 2025-26च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर ही एक T20 क्रिकेट स्पर्धा आहे भारतातील डोमेस्टिक क्रिकेटमधील. आणि 2025-26ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे झारखंड या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा होती ते आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे T20 क्रिकेट स्पर्धा आहे. ही याची 18वी आवृत्ती होती 2025-26ची. मग याचे जे विजेतेपद होते या वर्षीचे 2025-26चे ते झारखंड या संघाने पहिल्यांदाच पटकवलेले आहे या स्पर्धेचे विजेतेपद. आणि त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर उपविजेता कोण आहे? तर हरियाणाचा संघ. आणि मालिकावीर प्लेयर ऑफ द सिरीज कोण आहे? तर तो ठरला अनुकूल रॉय हा झारखंड या संघाचा खेळाडू. त्यामुळे हा विजेता तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा याच्यावरता. आणि ही स्पर्धा कोणत्या प्रकारची आहे? तर ते T20 क्रिकेटची स्पर्धा. प्रश्न क्रमांक 10, सुलतान अझलन शाह कप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर ही एक हॉकीची प्रसिद्ध टुर्नामेंट आहे. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर सुलतान अझलन शाह कप 2025चे विजेतेपद जिंकलेले आहे बेल्जियम या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता ही स्पर्धा कोठे भरवण्यात आली? तर ही प्रसिद्ध असलेली हॉकीची स्पर्धा मलेशिया या देशामध्ये भरवण्यात आलेली 2025ची. मग याचा विजेता ठरलेला संघ आहे बेल्जियम. हे त्यांचं पहिलेच विजेतेपद आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील ही स्पर्धा या वर्षीची महत्त्वाची आहे. तर उपविजेता कोण ठरला? तर उपविजेता भारतीय संघ ठरलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. विजेता देखील इथे महत्त्वाचा आहे बेल्जियम हा संघ. तर उपविजेता देखील महत्त्वाचा आहे कारण भारत हा उपविजेता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की GSची चांगली रिव्हिजन होण्यासाठी काहीतरी वन लायनर स्वरूपात तयार करा. तर त्या खास विद्यार्थ्यांसाठी 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेला हा रिव्हिजन कोर्स आपण तयार केलेला आहे. हा कोर्स शिपाई भरती, लिपिक भरती, वाहन चालक भरती या सर्वांसाठी उपयुक्त असेल.
पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करून ही PDF आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत तर सामान्य विज्ञान आणि आरोग्य, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, इतिहास आणि समाजसुधारक, राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि त्याचबरोबर स्टॅटिक जनरल नॉलेजचे देखील प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर असेल. त्यामुळे ही PDF तुम्ही कोठेही बसताना, जेवताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना वाचू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त प्रश्नांचे अचूक रिव्हिजन देखील होईल. त्याचबरोबर विषयानुसार याचे वर्गीकरण केलेले असल्यामुळे तुम्हाला ज्या विषयाची रिव्हिजन करायची असेल त्या विषयाची झटपट तुम्ही रिव्हिजन करू शकता. फक्त 27 पानांची ही PDF आहे. त्यामुळे ज्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल, ज्यांना जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील GSचे, त्यांच्यासाठी ही PDF असेल. याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. ही तुम्ही कुठे मिळवू शकता तर यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करावे लागेल. त्या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. फक्त 49 रुपयेमध्ये ही PDF तुम्हाला अवेलेबल असेल. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळ खेळाडू कोण ठरला? तर जगामधील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळ खेळाडू ठरलेला आहे, चेस प्लेयर ठरलेला आहे सर्वज्ञ सिंह कुशवाहा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. हा सर्वज्ञ फक्त 3 वर्ष वयाचा आहे आणि 3 वर्ष वयामध्येच त्याने फिडेचा सर्वात तरुण बुद्धिबळ खेळाडू ठरण्याचा बहुमान मिळवलेला आहे. त्याचबरोबर हा कोणत्या राज्याचा आहे तर तो आहे मध्य प्रदेश या राज्याचा. त्यामुळे त्याचे राज्य देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. टेस्ट, वन डे आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येकी 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण बनलेला आहे? तर टेस्ट क्रिकेट असेल, वन डे क्रिकेट असेल आणि T20 क्रिकेट असेल. या तिन्ही प्रकारांमध्ये खेळाच्या प्रत्येकी 100 विकेट घेणारा, 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2025 कोणत्या संघाने जिंकला? तर नुकताच झालेला पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2025 जिंकलेला आहे जर्मनी या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही स्पर्धा आपल्यासाठी का महत्त्वाची आहे मग? कारण ही 2025ची ज्युनियर हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा FIHद्वारे आयोजित कोठे पार पडली? तर ही पार पडली भारतामध्ये. त्यामुळे याचा यजमान देश कोण आहे? भारत आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपल्याला महत्त्वाची आहे. भारतातील चेन्नई आणि मदुराई या 2 ठिकाणी याचे सामने भरवण्यात आलेले. मग विजेता ठरला जर्मनी हा देश, हे त्यांचे 8वे विजेतेपद होते. उपविजेता ठरला स्पेन हा देश. तर भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत आहे 3ऱ्या स्थानी, 3ऱ्या क्रमांकावर. त्यामुळे ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. याच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 14. WSF स्क्वॅश विश्वचषक 2025 प्रथम जिंकून कोणत्या देशाने इतिहास रचला? तर WSF स्क्वॅश विश्वचषक 2025 हा पहिल्यांदाच जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि अशा प्रकारे हा स्क्वॅश विश्वचषक जिंकून भारताने इतिहास रचलेला आहे. कारण अशा प्रकारची स्पर्धा जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. मग याच्या संबंधी थोडी अधिक माहिती आपण बघूया. ही स्पर्धा कोठे पार पडली? तर ही स्पर्धा भारतातील चेन्नई या ठिकाणी पार पडलेली. मग याचा विजेता कोण होता? तर विजेता होता भारतीय संघ आणि उपविजेता कोण होता? तर हाँगकाँग हा या स्पर्धेचा उपविजेता होता. प्रश्न क्रमांक 15. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू कोण बनली? तर महिलांची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर ती आहे भारताची खेळाडू दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा हिने आंतरराष्ट्रीय महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. ब्लाइंड किंवा अंध महिला T20 विश्वचषक 2025 कोणत्या संघाने जिंकला? तर महिलांचा अंध T20 विश्वचषक 2025 जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी आवृत्ती होती ब्लाइंड महिला T20 विश्वचषक 2025 ही याची पहिलीच आवृत्ती होती. म्हणजे पहिलेच एडिशन, पहिल्यांदाच ही स्पर्धा वर्ल्ड कप या प्रकारचा भरवण्यात आलेला. आणि याचा विजेता ठरलेला संघ आहे भारत.
तर उपविजेता ठरलेला संघ आहे नेपाळचा संघ. त्यामुळे ही देखील खूप महत्त्वाची स्पर्धा असेल. यावर्षी म्हणजे 2025 हे जे वर्ष आहे ते क्रिकेटच्या दृष्टिकोनातून भारतासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहे. कारण यावर्षी खूप सारे विजेतेपद वेगवेगळ्या फील्डमध्ये क्रिकेटच्या भारताने पटकवलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता देखील जास्त आहे. प्रश्न क्रमांक 17. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर 2030 साली भारतामध्ये कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत आणि त्याचे आयोजन केले जाणार आहे अहमदाबाद या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता यापूर्वी भारताने 2010 देखील या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आणि या 2010च्या स्पर्धा कोठे पार पडल्या होत्या? तर यास पार पडलेल्या दिल्लीला, नवी दिल्लीला. त्यामुळे हे देखील ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर 2030च्या कोठे भरणार आहेत? तर त्या होणार आहेत अहमदाबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18. महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर महिलांचा कबड्डी वर्ल्ड कप 2025 देखील पार पडलेला आहे आणि याचे विजेतेपद भारतीय देशाने पटकवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा होती ती कोठे पार पडली? तर ती पार पडली बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. मग याचा विजेता होता भारतीय संघ, तर पराभूत झालेला संघ उपविजेता होता चायनीज तायपेई हा संघ. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुरुषांची जी कबड्डी वर्ल्ड कप होता 2025चा तो कोणी जिंकला? तर तो देखील भारतीय संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. 2025 महिला क्रिकेट विश्वचषक ODI कोणत्या देशाने जिंकला? तर 2025मध्येच महिलांचा 50 ओव्हरचा म्हणजे एक दिवसीय वर्ल्ड कप देखील पार पडला आणि हा ODI वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आपल्या, कारण हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या 2 देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेला. मग याचा विजेता कोण ठरला? तर भारतीय संघ. आणि अशा प्रकारे महिला वर्ल्ड कप जिंकण्याचा भारताचा हा पहिलाच प्रसंग असेल. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. आणि उपविजेता कोणता संघ होता? तर तो होता दक्षिण आफ्रिका. मग भारताची कर्णधार कोण? असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हरमनप्रीत कौर ही भारतीय संघाची कर्णधार होती. मग मालिकावीर कोण ठरली? तर दीप्ती शर्मा ही भारतीय बॉलर या स्पर्धेची मालिकावीर ठरलेली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा लॉरा वॉलवर्ड्स हिने पटकवलेले आहेत. ते आहे दक्षिण आफ्रिका या देशाची. तर सर्वाधिक बळी आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंनी पटकवलेले आहेत. तिने एकूण 22 विकेट्स काढलेले आहेत. तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 20. 2025 पुरुष T20 आशिया कपचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकवलेले आहे? तर 2025मध्येच पुरुषांची देखील T20 आशिया कप पार पडला होता किंवा जो आशिया कप झाला 2025चा ती स्पर्धा T20 या प्रकारची खेळण्यात आलेली आणि या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ही स्पर्धा देखील भारतीय संघाने जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया. ही जी 2025ची पुरुष T20 आशिया कप पार पडला त्याचा यजमान देश कोण होता? तर ही स्पर्धा UAE या देशामध्ये पार पडली. त्यानंतर याचा विजेता ठरलेला आहे भारत हा संघ. भारताचे हे आशिया कपचे 9वे विजेतेपद आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर उपविजेता होता पाकिस्तान हा संघ. त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता आशिया कपसाठी? तर तो होता सूर्यकुमार यादव हा. मग मालिकावीर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळालेला आहे अभिषेक शर्माला. सर्वाधिक धावा कोणी पटकवल्या? तर अभिषेक शर्मानेच एकूण 314 धावांसह सर्वाधिक धावा पटकवलेल्या आहेत. तर सर्वाधिक बळी या भारताच्या कुलदीप यादवने घेतलेले आहेत, एकूण 17 एवढे. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे T20 पुरुष आशिया कप 2025शी संबंधित. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. 2025-26 दुलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर 2025-26ची जी दुलीप ट्रॉफी झाली ती जिंकलेली आहे मध्य विभागाने, सेंट्रल झोनने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी दुलीप ट्रॉफी स्पर्धा आहे ही स्पर्धा कोणत्या प्रकारची आहे? तर ही देखील एक क्रिकेट स्पर्धा असून ही फर्स्ट क्लास क्रिकेटची स्पर्धा आहे.
फर्स्ट क्लास टुर्नामेंट आहे. त्यामुळे टुर्नामेंटचा प्रकार लक्षात ठेवा. 2025-26चा विजेता होता सेंट्रल झोन मध्य विभाग, तर उपविजेता होता साऊथ झोन दक्षिण विभाग. यामध्ये मालिकावीर कोण ठरला, तर सारांश जैन हा खेळाडू यामध्ये मालिकावीर ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताच्या सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचे कोणत्या शहरात उद्घाटन करण्यात आले. तर भारताचा सर्वात मोठा क्रीडा संकुल निर्माण करण्यात आलेला आहे स्पोर्ट कॉम्प्लेक्स. हा भारताचाच त्याचबरोबर जगातील मॉडर्न स्टाईलचा सर्वात मोठा क्रीडा संकुल असणार आहे आणि याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे अहमदाबाद या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग याचे नाव काय असणार आहे, तर याचे नाव असणार आहे वीर सावरकर क्रीडा संकुल, वीर सावरकर स्पोर्ट कॉम्प्लेक्स अहमदाबाद. त्यानंतर याचे उद्घाटन कोणी केले, तर याचे उद्घाटन केले देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी. त्यामुळे 2 पॉईंट हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. ड्युरंड कप 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे. तर ही देखील एक खूप महत्त्वाची स्पर्धा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. तर ही जी ड्युरंड कप 2025 आहे ती जिंकलेली आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर ही जी स्पर्धा आहे ती कोणती स्पर्धा आहे, कोणत्या खेळाशी संबंधित, तर ही फुटबॉलची स्पर्धा आहे. ड्युरंड कप कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येतो. तर ही एक फुटबॉल स्पर्धा आहे आणि ही याची 134वी आवृत्ती होती. म्हणजे 2025ची जी स्पर्धा झाली ती याची 134वी आवृत्ती होती आणि ही आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉलची स्पर्धा आहे. आणि याचा विजेतापद कोण होता, तर 2025चा विजेतापद होता नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि हे त्यांचे दुसरे विजेतेपद होते. पाठीमागे एका एक्झाममध्ये असा प्रश्न विचारलेला 2 महिन्यापूर्वी झालेल्या की ड्युरंड कप 2025चे उपविजेतेपद कोणी पटकावलेले ते. तर याचा उपविजेता होता डायमंड हार्बर हा संघ. त्यामुळे हा संघ उपविजेता देखील लक्षात ठेवा. कदाचित यावेळी देखील ते उपविजेता कोण असा प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 24. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर नॅशनल लेवलला खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स या 2 स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न खूप सारे विचारले जातात. तर खेलो इंडिया 2025च्या ज्या यूथ गेम्स झाल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त पदके मिळवलेली आहेत महाराष्ट्राच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग महाराष्ट्राने किती पदके पटकवली, तर महाराष्ट्राने एकूण 158 पदके पटकवलेली आहेत 2025च्या या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये आणि यापैकी 58 पदके ही गोल्ड मेडल आहेत. त्यामुळे 2 याकडे लक्षात ठेवा. त्यानंतर ही जी स्पर्धा झाली खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 ती कोणत्या राज्यात पार पडली, तर यावेळीच्या स्पर्धा बिहार राज्यामध्ये पार पडलेल्या 2025च्या. बिहारमधील पटना, राजगीर, गया, भागलपूर, बेगुसराय प्लस काही सामने नवी दिल्ली या ठिकाणी देखील आयोजित केलेले. तर फक्त तुम्हाला राज्यच विचारले जातील, या शहरांवरती प्रश्न येणार नाहीत. त्यामुळे यजमान राज्य लक्षात ठेवा. याचे उद्घाटन कोणी केले, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झालेले. तर याचा शुभंकर या स्पर्धेचा किंवा मॅस्कॉट कोण होता, तर गजसिंह. गजसिंह म्हणजे हत्ती, गज आणि सिंह यांचे मिश्रण असलेला एक शुभंकर या स्पर्धेसाठी अरेंज करण्यात आलेला किंवा ठेवण्यात आलेला. तर हे देखील काही 2-3 पॉईंट आहेत ते लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 25. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या संघाने जिंकली. तर ही देखील एक महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा होती 2025मध्ये पार पडलेली आणि 50 ओव्हरची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे भारतीय संघानेच. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा होती ती ODI फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक दिवसीय या प्रकारची स्पर्धा होती, 50 ओव्हरची स्पर्धा होती. ही कोठे भरवण्यात आली, तर पाकिस्तान आणि UAE या 2 देशांमध्ये भरवण्यात आलेली. याचा विजेतेपद कोणी पटकावले, तर भारताने पटकावले आणि ही अशा प्रकारे 3ऱ्यांदा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. मग याचा उपविजेता कोण ठरला, तर न्यूझीलंड या देशाला हरवून भारताने याचे विजेतेपद पटकावलेले. या स्पर्धेमध्ये मालविकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर न्यूझीलंडचाच सचिन रवींद्र याला प्लेयर ऑफ द सिरीज हा अवॉर्ड मिळाला. तर सर्वाधिक बळी याच्यामध्ये घेतले मॅट हेनरी या न्यूझीलंडच्या खेळाडूने. तर भारताचा कर्णधार याच्यामध्ये रोहित शर्मा हा होता. प्रश्न क्रमांक 26. 2025 अंडर 19
महिला T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर 2025मध्येच अंडर-19 या प्रकारामध्ये महिला T20 विश्वचषक पार पडला. तर हा 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक देखील भारतीय संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ही स्पर्धा कोठे पार पडली? तर 2025ची ही स्पर्धा मलेशिया या देशामध्ये पार पडली. याचा विजेता होता भारतीय संघ, तर उपविजेता होता दक्षिण आफ्रिका हा संघ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान कोणत्या देशाने मिळवले? तर या देखील खूप महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. याच्यावरती देखील फिक्स स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. नॅशनल गेम्स, तर यावेळीच्या ज्या नॅशनल गेम्स होत्या ती याची कितवी आवृत्ती होती? तर 38वी. मग यामध्ये सर्वाधिक मेडल्स कोणी मिळवले? तर सर्व्हिसेस या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. यावेळीच्या स्पर्धा कोठे भरवण्यात आल्या? तर या 38व्या नॅशनल गेम्स उत्तराखंड या राज्यामध्ये भरवण्यात आलेल्या. त्यामुळे हे यजमान राज्य लक्षात ठेवा. याचा शुभंकर किंवा मॅस्कॉट कोण होता? तर तो होता मौली. हा मोनल या पक्षापासून प्रेरित आहे, जो उत्तराखंडचा राज्य पक्ष होता. त्यानंतर याचे घोषवाक्य काय होते? मोटो, तर संकल्प से शिखर तक, फ्रॉम रिझॉल्व टू झेनिथ. आणि अधिकृत मशाल काय होती? तर ती होती तेजस्विनी. तर ही काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025च्या संदर्भात. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर आता यानंतर आपण महत्त्वाचे जे खेळ आहेत आणि त्या खेळाशी संबंधित कोणते खेळाडू प्रसिद्ध आहेत ते आपण बघणार आहोत, की ज्याच्यावरती परीक्षेत पाठीमागे BMCने प्रश्न विचारलेले आहेत. ते आपण आता इथून पुढे कव्हर करूया. सुरुवात आपण क्रिकेट या खेळापासून करूया. क्रिकेटमधील काही महत्त्वाची नावे आपण येथे घेऊया. पहिले आहे डॉन ब्रॅडमन, जे ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यांनी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 एवढी सरासरी आहे, जे आत्तापर्यंत हा रेकॉर्ड कोणालाच मोडता आलेला नाही. त्यानंतर भारताचे सुनील गावस्कर आहेत, ज्यांना लिटल मास्टर म्हटलं जातं. सचिन तेंडुलकर हे नाव आहे, ज्यांना मास्टर ब्लास्टर किंवा क्रिकेटचा देव असं संबोधलं जातं. त्यानंतर विराट कोहली हे आधुनिक काळातील महान फलंदाज म्हणून गणले जातात. त्यानंतर रोहित शर्मा असतील, जे भारताचे माजी कर्णधार आहेत किंवा त्यांना हिटमॅन म्हणून असं संबोधले जातं, ज्यांनी नुकताच आता चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप जिंकवलेला आहे. त्यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोन्ही महिला क्रिकेटमधील प्रमुख खेळाडू आहेत. आणि मिथाली राज या देखील निवृत्त महिला क्रिकेटपटू आहे, ज्यांच्या नावावर महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. तर हे काही महत्त्वाचे क्रिकेटमधील खेळाडू आहेत. याच्या व्यतिरिक्त देखील अजूनही इंटरनॅशनल लेवलला काही खेळाडू आहेत, ज्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. जसे की वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, त्यानंतर श्रीलंकेचे सनथ जयसूर्या असतील, तर खूप सारे खेळाडू आहेत, ज्यांची सगळ्यांचीच नावे आपण आता इथे कव्हर करू शकत नाही. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही काही महत्त्वाची नावे आहेत, ज्याच्यावरती प्रश्न विचारण्याची सर्वात जास्त शक्यता असेल. त्यानंतर फुटबॉल या खेळामधील काही प्रसिद्ध खेळाडू आपण बघूया, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. क्रिकेटसारखं नाही आहे, फुटबॉलमध्ये हे जे आपण इथे कव्हर केलेले आहे त्याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न विचारले जातील. तर फुटबॉलमधील सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत पेले, जे ब्राझील या देशाचे आहेत. आणि याच्यावरती BHCने गेल्या वेळी प्रश्न विचारलेला आहे. यांना ब्लॅक पर्ल म्हणून देखील ओळखले जातं. आणि 3 फिफा वर्ल्ड कप जिंकणारे ते जगातील एकमेवच खेळाडू आहेत. त्यानंतर दुसरे आहेत दियोगो मॅरेडोना, हे अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहेत. आणि 1986चा वर्ल्ड कप अर्जेंटिनाला मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध असा हँड ऑफ गॉड या गोलसाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. त्यानंतर लिओनेल मेस्सी हे आत्ताचे सर्वात महत्त्वाचे फुटबॉल खेळाडू आहेत. ते देखील अर्जेंटिना याच देशाचे आहेत. आणि सर्वाधिक वेळा 8 वेळा बॅलन डी'ओर हा महत्त्वाचा फुटबॉलशी संबंधित पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो, जे पोर्तुगाल या देशाचे आहेत. ते देखील स्टार फुटबॉलपटू आहेत. आणि फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक अधिकृत गोल करणारा हा खेळाडू आहे. त्यानंतर सुनील छत्री हे भारतीय खेळाडू आहेत, जे फुटबॉलच्या इतिहासातील खूप मोठं नाव आहे. आणि ह्यांच्या नावावर देखील फुटबॉलच्या इतिहासामध्ये 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गोल करणारे खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. त्यानंतर सध्याच्या काळात किलियन एम्बाप्पे हे देखील प्रसिद्ध खेळाडू आहेत. ते फ्रान्स या देशाचे आहेत. त्यानंतर आधुनिक काळातील वेगवान आणि गोल मशीन खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर आहेत नेमार ज्युनियर, जे ब्राझील या देशाचे आहेत. आणि लॅमिन यमल हे स्पेन या देशाचे आहेत. तर या लॅमिन यमलना लॉरियतचा यंग स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यामुळे हे नाव खूप महत्त्वाचे असेल तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे यंग
खेळाडू आहेत, फुटबॉलपटू आहेत, लॅमिन यमल, आणि यांना लॉरियस यंग पोस्ट पर्सन ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार देखील मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर टेनिस या खेळातील काही महत्त्वाचे खेळाडू आपण बघूया, ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. तर सर्वात महत्त्वाचे नाव आहे रॉजर फेडरर. ते आहेत स्वित्झर्लंड या देशाचे. ते आपल्या शैलीदार खेळासाठी प्रसिद्ध आहेत आणि 20 ग्रँड स्लॅम पदक विजेते देखील ते खेळाडू आहेत. त्यानंतर नोवाक जोकोविच हे देखील सर्बिया या देशाचे प्रसिद्ध टेनिसपटू आहेत. पुरुष टेनिसमधील सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारे ते खेळाडू आहेत, त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर रॅफेल नादाल हे देखील याच काळातील खूप महत्त्वपूर्ण असे टेनिसपटू आहेत, जे स्पेन या देशाचे आहेत. त्यांना किंग ऑफ क्ले म्हणून ओळखले जाते. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो किंग ऑफ क्ले म्हणून कोणत्या टेनिसपटूला ओळखले जाते, तर त्याचे उत्तर असेल राफेल नादाल हे. त्यांनी 14 वेळा फ्रेंच ओपन ही स्पर्धा जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम केलेला आहे. त्यानंतर सेरेना विल्यम्स ह्या अमेरिका या देशाच्या आहेत. त्या 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह महिला टेनिसमधील सर्वात शक्तिशाली स्ट्रॉंग वुमन म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर आहेत स्टेफी ग्राफ या जर्मनीच्या आहेत. त्यांनी एकाच वर्षामध्ये सर्व 4 ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिकचे अवॉर्ड, सुवर्ण मेडल, गोल्ड मेडल देखील पटकवलेलं आहे. आणि असं करणाऱ्या म्हणजे एका वर्षातील सर्वच्या सर्व 4 ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल असं जिंकणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव खेळाडू आहेत. त्यानंतर कार्लोस अल्कराज हा आत्ताच्या घड्याचा मॉडर्न खेळाडू असून तो स्पेन या देशाचा असून 2026चा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. तर अरेना साबालेंका ही देखील बेलारूस या देशाची असून 2026चा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे जे अवॉर्ड्स आहेत त्यांना खेळामधले नोबेल प्राईज म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा, जे सध्याच्या घडीचे टेनिसचे सुपरस्टार्स आहेत. कार्लोस अल्कराज स्पेन आणि अरेना साबालेंका बेलारूस. त्यानंतर भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना ही 4 नावे खूप महत्त्वाची आहेत. परीक्षेत प्रश्न विचारला तर शक्यतो या 4 नावांवरतीच विचारले जातात. आजपर्यंत तसंच झालेलं आहे. त्यामुळे ही 4 नावे लक्षात ठेवा. या 4 नावांवरतीच प्रश्न विचारला जाईल की लिएंडर पेस किंवा महेश भूपती किंवा सानिया मिर्झा किंवा रोहन बोपन्ना हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर ते टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित काही महत्त्वाचे खेळाडू बघूया. त्यामध्ये प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद हे 2 खेळाडू भारताचे 90च्या दशकातील दिग्गज खेळाडू राहिलेले आहेत आणि सध्या ते भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन देखील करत आहेत, मार्गदर्शक म्हणून. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर PV सिंधू या ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे बॅडमिंटनमध्ये. सायना नेहवाल ही देखील ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू आहे. त्यानंतर आत्ताच्या घडीचा लक्ष्य सेन असेल, HS प्रणॉय असेल, ही 2 नावे खूप महत्त्वाची आहेत, जी जागतिक स्तरावर बॅडमिंटन या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यानंतर भालाफेक, जॅव्हेलिन थ्रो याच्यामध्ये नीरज चोप्रा हे सर्वात मोठे नाव आहे. यांनीच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेतेपद पटकवलेले आहे. त्यांना भारताचा गोल्डन बॉय असं देखील ओळखलं जातं. त्यांनी 2024च्या ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल, तर 2020चे जे ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये गोल्ड मेडल पटकवलेले आहे. त्यानंतर अन्नू राणी ह्या देखील भारताच्या प्रसिद्ध महिला भालाफेकपटू आहेत. तर ही 2 नावे लक्षात घ्या, याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कुस्ती या खेळामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि पहिले नाव येते ते खाशाबा जाधव यांचे. ते स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो की खाशाबा जाधव हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक कोणी जिंकलेले आहे, तर त्याचे उत्तर असेल खाशाबा जाधव. त्यानंतर बजरंग पुनिया, रविकुमार दहिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, अमन शेरावत ही जी नावे आहेत ती कुस्तीशी संबंधित आहेत. या व्यतिरिक्त अजून बरीच नावे आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात, पण मला जे काही आत्ताचे लेटेस्ट चर्चेतील नावे होती ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. यानंतर नेमबाजी या खेळाशी संबंधित काही महत्त्वाचे खेळाडू बघूया. मनू भाकर याच्यावरती सर्वात जास्त शक्यता आहे प्रश्न विचारण्याची. तर मनू भाकर या 2024चे जे पॅरिस ऑलिम्पिक झाले याच्यामध्ये 2 पदक जिंकणारे खेळाडू आहेत, त्यामुळे हे नाव लक्षात घ्या. त्यानंतर अभिनव बिंद्रा हे देखील नाव खूप महत्त्वाचे आहे नेमबाजीच्या अनुषंगाने.
भारताचे पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल कोणी पटकावले असेल तर ते आहेत अभिनव बिंद्रा. त्याने 2008च्या ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी केलेली नेमबाजी या क्रीडा प्रकारात. त्यानंतर गगन नारंग यांनी देखील ऑलिम्पिकचे पदक जिंकलेले आहे आणि राजवर्धन सिंग राठोड हे देखील ऑलिम्पिक पदक विजेते आहेत नेमबाजी या खेळामध्ये. त्यानंतर धावणे किंवा ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील काही महत्त्वाचे जगभरातील आणि भारतातील खेळाडू बघूया. युसेन बोल्ट हे जमैका या देशाचे खेळाडू असून यांना द लाइटनिंग बोल्ट म्हणून ओळखले जातं. त्यांना जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून देखील ओळखलं जातं. 100 मीटर आणि 200 मीटर या धावण्याच्या शर्यत त्यांच्या नावावरती जागतिक विक्रम आहे. त्यानंतर भारताचे मिल्खा सिंग यांना फ्लाइंग शीख म्हणून देखील ओळखलं जातं. ते 400 मीटर या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे. त्यानंतर PT उषा यांना पयोली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. तर हिमा दास यांना धिंग एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. हे तिन्ही खेळाडू भारताचे धावण्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व करायचे. त्यानंतर आर्मांड डुप्लांटिस हे एक चर्चेतील नाव आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ते स्वीडनचे असून पोल व्हॉल्टमध्ये हा एक खेळ प्रकार आहे. पोल व्हॉल्ट या खेळ प्रकारामध्ये वारंवार जागतिक विक्रम करणारा किंवा मोडणारा हा खेळाडू आहे. त्यानंतर नोह लायन्स हा एक अमेरिकन असून हा सध्याचा 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याचा जागतिक चॅम्पियन आहे. त्यानंतर बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते मोहम्मद अली यांचं. ते अमेरिकन असून त्यांना द ग्रेटेस्ट म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर माईक टायसन हे देखील एक महत्त्वाचे बॉक्सर आहेत. ते देखील अमेरिकन असून सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन होते ते. त्यानंतर भारताचे मेरी कॉम या 6 वेळा जागतिक चॅम्पियन जिंकणाऱ्या खेळाडू आहेत. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला मेरी कॉमवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सध्याचे निकत झरीन असतील त्या देखील जागतिक सुवर्णपदक विजेते आहेत. तर लवलिना बोर्गोहेन या ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. तर ही दोन्ही नावे भारताच्या बॉक्सिंगशी संबंधित आहेत. त्यानंतर जगभरातील इतर काही महत्त्वाचे खेळाडू बघूया जे विविध खेळांशी संबंधित आहेत. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर विश्वनाथ आनंद हे भारतीय खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर मायकल फेल्प्स हे अमेरिकन असून हे यांना द फ्लाइंग फिश म्हणून ओळखलं जातं. आणि ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक 28 पदके जिंकणारा हा महान खेळाडू असून त्या 28 पैकी 23 गोल्ड मेडल आहेत. त्यामुळे मायकल फेल्प्स हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते आहेत स्विमिंगशी संबंधित. त्यामुळे हा क्रीडा प्रकार लक्षात ठेवा ज्याच्याशी मायकल फेल्प्स संबंधित आहेत. त्यानंतर प्रज्ञानंदा हा भारतीय खेळाडू असून बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. PR राजेश किंवा प्रियार श्रीजेश हा खेळाडू हॉकीशी संबंधित असून तो भारतीय हॉकीचा गोलकीपर राहिलेला आहे. ते सध्या निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर मीराबाई चानू या देखील भारतीय खेळाडू असून त्या वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. पंकज अडवाणी हे देखील एक भारतीय खेळाडू असून ते बिलियर्ड्स किंवा स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. अचंता शरद कमल हे देखील टेबल टेनिस या खेळाशी संबंधित असलेले एक महान भारतीय खेळाडू आहेत. त्यानंतर मायकल शुमाकर हे जर्मन असून फॉर्म्युला 1 रेसिंग या खेळाशी संबंधित आहेत. तर लुईस हॅमिल्टन हे ब्रिटन असून फॉर्म्युला 1 रेसिंग या खेळाशी संबंधित आहेत. तर ही दोन्ही नावे F1शी संबंधित आहेत. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्यानंतर टायगर वुड्स हा अमेरिकन असून गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा असून बुद्धिबळ चेस या खेळाशी संबंधित आहे. स्टीफन करी ही अमेरिकन असून बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे. मायकल जॉर्डन हा देखील अमेरिकन असून बास्केटबॉल या खेळाला जागतिक ओळख निर्माण करून देणारा खेळाडू म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर कोबे ब्रायंट हा देखील अमेरिकन खेळाडू असून हा देखील बास्केटबॉलशी संबंधित असून याला ब्लॅक मांबा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर लेब्रॉन जेम्स हा देखील अमेरिकन असून NBAच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारा हा बास्केटबॉल खेळाडू आहे. त्यानंतर टायगर वुड्स आत्ताच आपण पाहिलं ते अमेरिका गोल्फच्या खेळाडू आहेत. त्यानंतर नादिया कोमेनेची ह्या रोमानिया या देशाचे असून जिम्नॅस्टिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रथमच परफेक्ट 10 स्कोअर मिळवणारे या पहिल्या खेळाडू होत्या. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या परीक्षेमध्ये. तर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते आहेत जिम्नॅस्टिक या खेळाशी संबंधित. तर अशा रीतीने हे काय महत्त्वाचे खेळ होते आणि त्याच्याशी संबंधित खेळाडू होते. परीक्षेत याच्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात कारण जगभरात भरपूर खेळाडू आहेत, भरपूर प्रसिद्ध खेळ आहेत. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत, वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, तेच खेळाडू आपण येथे कव्हर केलेले आहेत.
की जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला जरी प्रश्न विचारले तरी ते याच्यातूनच विचारले जावेत. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025 आणि 26च्या ज्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. परीक्षेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ते सर्व पॉईंट येथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता परीक्षेला फक्त एकच दिवस बाकी आहे आणि ज्यांना लास्ट मिनिट रिव्हिजनची सवय असेल परंतु नोट्स नाहीत त्यांच्यासाठी आपली ही 1000 GHचा समावेश असलेली वन लायनर रिव्हिजन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 1000 GHचे वन लायनर्स आहेत आणि हे वन लायनर्स 5 विषयांवरती आपण तयार केलेले आहेत. हे 5 विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त महत्त्वाचे असलेले विषय आहेत. त्याचबरोबर ही PDF असल्यामुळे ते तुम्ही झेरॉक्स काढून देखील दिवसभर वाचू शकता. चांगली रिव्हिजन याच्या माध्यमातून तुमची परीक्षेच्या अगोदर 100% होईल. ही PDF तुम्हाला आपली स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळू शकेल. परीक्षेच्या संदर्भात जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल किंवा अजून जे काही महत्त्वाचे पॉईंट्स मला वाटतील की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो असे पॉईंट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ते जॉईन करू शकता. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान पेपर द्या, खूप चांगले मार्क्स तुम्हा सर्वांना मिळतील. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.